हॅलो फ्रेंड्स, वर्ष 2023चा डिसेंबर महिना संपत आलेला आहे. नवीन वर्षाची सगळ्यांना चाहूल लागलेली आहे. सर्वजण नवीन वर्षाची उत्सुकतेने वाट पाहत आहोत आणि मस्त सगळीकडे छान थंडी पडलेली आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटत असतं रोज सकाळी उठून फिरायला जायचं, वॉकिंग करायचं, एक्सरसाइज करायचं किंवा नवीन बऱ्याच गोष्टी आपण ठरवलेल्या असतात. या नवीन वर्षामध्ये मला योगा शिकायचा आहे, मला गाणं शिकायचं आहे, मला डान्स क्लास लावायचा आहे किंवा मला या नवीन वर्षामध्ये माझं हे ध्येय आहे, असं तुम्ही मनामध्ये बऱ्याच गोष्टी ठरवता. काही जण डायरीवर सुद्धा लिहून काढतात, परंतु पहिल्या आठवड्याभरामध्येच त्यांचे सगळे संकल्प हे बारगळतात. तर नवीन जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. तर मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत. या 5 गोष्टी तुम्ही नवीन वर्षाचे संकल्प करत असताना चुकूनही करू नका. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर लवकर उठायचा संकल्प केला असेल, आता तुम्ही संकल्प लिहिलाय तुमचा की उद्यापासून मी रोज पहाटे 5 वाजता उठेन. जेव्हा आपण असा संकल्प करतो ना, पहिल्या दिवशी आपण उठतो खरं, पण अलार्म बंद करून आणि पुन्हा झोपी जातो. आणि कदाचित पहिल्या दिवशी उठू पण दिवसभर सगळं आळसावल्यासारखं वाटतं, कारण आपल्याला सवय नसते इतक्या लवकर उठण्याची. त्यामुळे पुन्हा तो दुसरा दिवस कधी 5 वाजताचा उगवतच नाही. त्यामुळे संकल्प करत असताना नेहमी असा करा की जो पूर्णत्वास जाईल. तर यासाठी करायचं आहे काय, जेव्हा तुम्ही 5 वाजता उठायचा संकल्प करता तेव्हा दुसऱ्या दिवशी लगेच काही 5 वाजता उठू नका. जर तुम्ही 7 वाजता उठत असाल तर 7च्या आधी 15 मिनिटाचा अलार्म लावा, म्हणजे 6:45चा अलार्म लावा. अशा प्रकारे तुम्ही रोज 15 मिनिटं पाठीमागे नेऊन 5 वाजता उठण्याची सवय स्वतःला नक्कीच लावू शकता. आणि अशा प्रकारे जर तुम्ही सवय लावली तर ती नक्कीच ती सवय तुमच्या अंगामध्ये भिनेल आणि तुम्ही रोज 5 वाजता उठायला सुरुवात कराल आणि तुम्हाला तुमचा दिवससुद्धा तुम्हाला फ्रेश वाटेल, तुम्हाला आळसावल्यासारखं वाटणार नाही. दुसरी गोष्ट, जर तुम्ही रोज यावर्षीचा नवीन वर्षाचा संकल्प केला असेल की रोज मी 10,000 पावलं चालेन किंवा रोज मी तासभर चालेन, तेव्हा अगदी 1 जानेवारीला उठून 10,000 पावलं चालू नका. जर तुम्हाला चालायची अजिबातच सवय नसेल तर सुरुवातीला 5 मिनिटं 10 मिनिटं वॉकिंग करा. रोज वेळ लावून तेवढीच, ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की अजून थोडासा वेळ मला वाढवण्याची गरज आहे, तेव्हा 15 मिनिटं 20 मिनिटं 25 मिनिटं अशा पद्धतीने तुम्ही वेळ वाढवून 1 तासापर्यंत पोहोचू शकता किंवा 10,000 पावलांपर्यंत नक्कीच पोहोचू शकता. पण पहिल्याच दिवशी एकदम 10,000 पावलं चालायला जाऊ नका. जेव्हा घरी याल तेव्हा मग तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही कदाचित चालायला जाणारच नाही. तिसरी गोष्ट, जर तुम्ही ठरवलं असेल की या 2024मध्ये माझं आरोग्य हे उत्तम असलं पाहिजे, त्यासाठी मी या वर्षीपासून योगा करायला नक्कीच सुरुवात करेन. जेव्हा तुम्ही असं ठरवता तर पहिल्याच दिवशी काहीतरी यूट्यूबवर बघून घाईघाईमध्ये तासभर 1.5 तास जर तुम्ही योगा केलात तर नक्कीच त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. योगा किंवा कोणताही एक्सरसाइज किंवा झुंबा म्हणा, तर हे असं न करता सुरुवातीला वॉर्मअपचे एक्सरसाइज जर तुम्ही आधी अजिबातच जर काही केलेलं नसेल तर सुरुवातीला वॉर्मअप करा, सूक्ष्म व्यायाम करा, पूरक हालचाली करा आणि मग हळूहळू ती वेळ वाढवत न्या आणि मग एक आसन अशा पद्धतीने करू शकता तुम्ही. मी स्वतः योगा टीचर आहे, तुम्ही माझा क्लासही जॉईन करू शकता. त्याचबरोबर आजकाल सगळीकडे ऑनलाईन योगा क्लासेससुद्धा अवेलेबल आहेत. मी सुद्धा ऑनलाईन योगा क्लास घेते. तर तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली शिका आणि मग करायला सुरुवात करा. जर तुम्ही योगा केला तर तुमचा पूर्ण दिवस आनंदात आणि उत्साहात जातो, हे मी खात्रीने 100% सांगू शकते. त्यामुळे पहिल्या दिवशी सुरुवात करताना एकदम तास 1.5 तास कोणताही एक्सरसाइज किंवा व्यायाम करू नका. सुरुवात हळूहळू 5 मिनिटं 10 मिनिटांनी करा. वॉर्मअपनी सूक्ष्म व्यायामाने सुरुवात करा आणि मग हळूहळू एक गोष्टी शिकून मग त्या करायला सुरुवात करा. आणि योगा करताना कधीही फास्ट कोणतीही क्रिया करायची नसते. ह्याच्यामध्ये संथ आणि सावकाश हालचाली योगामध्ये अभिप्रेत आहेत. चौथी गोष्ट, जर तुम्हाला पुस्तक वाचनाची आवड आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्ही जाता, नवीन पुस्तकं खरेदी करता आणि घरामध्ये पुस्तकांचा ढीग साठलेला असतो, परंतु ती पुस्तकं तुम्हाला वाचायला वेळच मिळत नाही आणि वेळ मिळत नसतो, तो वेळ काढावा लागतो. तर त्यासाठी जर तुम्हाला खरोखरच जर पुस्तकं वाचायची असतील
तर रोज रात्री झोपताना आपल्या बेडजवळ एखाद्या ठिकाणी ती पुस्तकं ठेवा जिथे तुमची नजर जाईल आणि तुम्हाला वाचण्याचा मोह होईल. आणि रोज अगदी एका बैठकीमध्ये कधीच आपण कोणतं पुस्तक वाचून पूर्ण करू शकत नाही. आजकाल तेवढा वेळसुद्धा कुणाला नसतो. त्यामुळे रोज एक पान वाचण्याची सवय लावा. मग हळूहळू 2 पान, 3 पान आणि मग रोज मी कमीत कमी 10 पान किंवा 15 पान वाचेन असं जर तुम्ही ठरवलं तर आठवड्याभरामध्ये एक पुस्तक वाचून तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. 5वी गोष्ट, तुम्हाला बऱ्याच जणांना चहा, कॉफी सोडायची असते, जंक फूड खाणं सोडून द्यायचं असतं, परंतु काही केल्या होत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा ठरवतात दिवसभर पीत नाहीत, परंतु संध्याकाळी कुणीतरी मैत्रीण भेटली, मित्र भेटला की चल चहा घेऊया किंवा थोडासा अर्धा कप घे, एका घोटाने काही होत नाही. आणि जेव्हा असं म्हणतात तेव्हा मग आपण त्या आग्रहाला बळी पडतो आणि ती सवय काही सुटत नाही. तेव्हा चहा, कॉफी जर सोडायची असेल किंवा जंक फूड सोडायचं असेल तर पहिल्यांदा जर तुम्ही चहा 5 ते 6 वेळा जर घेत असाल तर हळूहळू एक वेळ कमी करत जेव्हा तुम्ही आणता तर हळूहळू तसं तुम्ही करू शकता आणि हळूहळू ती सवय तुम्ही सोडू शकता. तसं जंक फूडच्या बाबतीतसुद्धा ती गोष्ट खाताना ती समोर आल्यानंतर पहिल्यांदा विचार करा की हे माझ्या आरोग्यासाठी कितपत उपयोगी आहे किंवा हे खाल्ल्याने माझ्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे. जेव्हा स्वतःच्या मनाला प्रश्न विचाराल तेव्हा तुमचं मन सांगेल हे खाल्लं पाहिजे की नाही खाल्लं पाहिजे. अगदीच पर्याय नसेल तर त्यातल्या त्यात हेल्दी फूडचे ऑप्शन्स तुम्ही चूज करू शकता. दुसरं काही आहे का बघा आणि त्यातल्या त्यात फक्त जड पदार्थ न खाता पचायला हलके असलेले पदार्थ खाण्यासाठी प्राधान्य द्या. या 5 गोष्टी मी तुम्हाला उदाहरणासाठी सांगितल्या. हीच गोष्ट तुम्ही प्रत्येक बाबतीत लागू करू शकता. तुम्हाला नवीन गोष्ट करायची आहे पण त्यासाठी वेळ मिळत नाही. एक छोटे स्टेप, छोटे पाऊल उचला आणि मग ह्या सवयी तुम्हाला स्वतःला लावून घेऊ शकता किंवा नवीन गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करू शकता. आणि तुम्ही नवीन वर्षासाठी बरेच संकल्प केले असतील. बऱ्याच जणांची खूप मोठी लिस्ट असते, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, परंतु ते सगळी लिस्ट कागदावरच राहते. त्यामुळे जर तुम्हाला नवीन वर्षामध्ये या गोष्टी करायच्या असतील, अगदी भारंभार ठरवू नका. सुरुवातीला एकच गोष्ट ठरवा आणि ती गोष्ट पूर्ण झाल्यानंतर मग दुसरी गोष्ट करायला सुरुवात करा. अशा पद्धतीने आपण नवीन वर्षाचे आपले संकल्प नक्कीच पूर्णत्वास देऊ शकतो आणि तुमच्याबरोबर शुभेच्छा आहेतच, मला खात्री आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे नवीन वर्षाचे संकल्प नक्कीच पूर्णत्वास न्याल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.